हाय हॅलो नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय ऑडिवर। 5 राज्यांमध्ये म्हणजे पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, पॉंडिचेरी आणि केरळमध्ये विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत। एकूण 824 जागांसाठी या निवडणुका झाल्या आहेत आणि त्याचाच आज निकाल आहे। सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात सुद्धा झालेली आहे। चुरशीच्या लढती आहेत। पश्चिम बंगालकडे विशेषतः सगळ्यांचं लक्ष लागून आहे। भाजपला जर का यश मिळालं तर भाजप पहिल्यांदा पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन करेल। त्यामुळे कुठे नेमकी काय परिस्थिती आहे, हा व्हिडिओ रेकॉर्ड होईपर्यंत आपल्या हातामध्ये काय कल आलेले आहेत तेच आपण आज पाहणार आहोत आणि या निवडणुकांचे अर्थ थोडक्यात डिकोड करण्याचा प्रयत्न करणार आहोत। बंगालमधली सध्याची निवडणूक आपण समजून घेण्याआधी गेल्या निवडणुकीची आकडेवारी काय होती ते सुद्धा आपण पाहूया, महत्त्वाचं आहे। 2021 साली पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांच्या ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस पक्षाला अभूतपूर्व यश मिळालं होतं। म्हणजे 294 विधानसभा मतदारसंघांपैकी 213 जागांवर तृणमूल काँग्रेस पक्ष विजयी झाला। त्यांना तब्बल 48.5% मतं मिळाली होती आणि त्याच्या खालोखाल भाजपला 38.5% मतं मिळाली होती। म्हणजे 77 जागांवरती भाजपनं विजय मिळवला होता। म्हणजे एकेकाळी बंगालवरती राज्य गाजवलेल्या डाव्या आणि काँग्रेस पक्षाला आघाडी करून सुद्धा एकही जागा जिंकता आली नव्हती, हे विशेष। आणि यावरनच ममता बॅनर्जी यांची बंगालवरची पकड ही किती मजबूत आहे ते आपल्याला दिसून आलेलं होतं। पुढे 2024 मध्ये लोकसभा निवडणुका झाल्या आणि त्यातली स्थिती सुद्धा ही थोड्याफार प्रमाणात अशीच होती। लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला 46% मतांसह 29 जागा मिळाल्या, तर 39% मतांसह भाजपला 12 जागांवरती समाधान मानावं लागलं होतं। काँग्रेसला 1 जागा मिळाली होती। आता 2024 साली देखील ममता बॅनर्जी पूर्ण कंट्रोलमध्ये आहेत असं वाटत होतं आपल्याला, कारण 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या 6 जागा बेसिकली कमी झाल्या होत्या, तर तृणमूल काँग्रेसच्या 7 जागा वाढल्या होत्या। आता अशा सगळ्या या मजबूत स्थितीमध्ये, या सगळ्या मजबूत स्ट्रॉंग बॅकग्राऊंडच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी 2026च्या विधानसभा निवडणुकीला सामोऱ्या गेल्या। पण राजकारणात खरं तर कधीही काही होऊ शकतं। तुमची कुठलीही एक चाल ही तुमच्या अगेन्स्ट जाऊ शकते असं म्हणतात, तेच इथे सुद्धा झालेलं आहे। यंदाच्या ही जी निवडणूक झाली त्यातले चर्चेतले काही मुद्दे आपण पाहूया। मतदार याद्यांची सखोल आणि विशेष फेरतपासणी मोहीम म्हणजे SIR, हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण, महिला सुरक्षा, त्यांच्यासाठीच्या योजना, बंगाल अस्मिता असे काही मुद्दे यंदा प्रचारामध्ये होते। अमित शहा आणि ममता बॅनर्जी दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती। यंदा 90%पेक्षा जास्त मतदान हे पश्चिम बंगालमध्ये झालं, जे पश्चिम बंगालच्या इतिहासातलं हायेस्ट मतदान आहे। आणि जर भाजपला या राज्यामध्ये बहुमत मिळालं तर पहिल्यांदाच भाजप पश्चिम बंगालमध्ये सत्ता सुद्धा स्थापन करेल। आणि ममतांना मात्र त्यांचं राजकीय करिअर पुन्हा नव्याने मांडायला लागेल, त्यांचे आखाडे पुन्हा नव्याने मांडायला लागतील। आता व्हिडिओ रेकॉर्ड करेपर्यंत जे कल आपल्या हाती आले आहेत ते पाहिलं तर भाजप 194 जागांवरती आघाडीवर आहे आणि तृणमूल काँग्रेस 93 जागांवरती आघाडीवर आहे आणि काँग्रेस 1 आणि इतर पक्ष 5 जागांवरती आघाडीवर आहेत। आता हे पाहिलं तर महिला मतं हा मुद्दा ममतांना जड जाताना दिसतोय। हे कल आपल्याला असंच काहीसं चित्र दाखवतायत। महिला आणि मुस्लिम मतदारांमध्ये निर्माण होणारी फूट ही सुद्धा तृणमूल काँग्रेससाठी चिंतेची बाब ठरताना आपल्याला दिसते। म्हणजे आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर तरुणीवर झालेला अत्याचार, तिची झालेली हत्या आणि त्यानंतर ज्या चुकीच्या पद्धतीने हे प्रकरण हाताळण्यात आलं, त्यामुळे महिलांमध्ये ममतांच्या प्रती असलेला सॉफ्ट कॉर्नर हा कुठेतरी कमी झाल्याचं बोललं जातंय आणि कल सुद्धा आपल्याला काहीसं असंच चित्र दाखवतायत। त्या मुलीची आई ही यंदा भाजपची उमेदवार आहे। महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा, हाच मुद्दा हायलाईट करण्यासाठी भाजपने त्यांना निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरवलेलं आहे। आणि त्यांचा प्रचार जर का आपण पाहिला थोडंसं मागे जाऊन, तर आपल्याला दिसतं की त्यांच्याबरोबर 2-3 लोक असतात, 2-3 व्यक्तीच असतात आणि त्या महिलांमध्ये जातात, त्यांना भेटतात, त्यांच्या डोळ्यांमध्ये त्यावेळी पाणी असतं। त्या काही जास्त बोलत नाहीत पण इमोशनली त्या लोकांशी कनेक्ट होतात। कुठेही यांच्या प्रचारामध्ये मोठा धडाकेबाजी नसते किंवा काही नाही, अत्यंत साधेपणाने त्या 2-3 लोकांना सोबत घेऊन महिलांमध्ये जातात।
याच पद्धतीने भाजपने संदेश खाली प्रकरणामधल्या एका पीडितेला लोकसभेच्या मैदानामध्ये उतरवलं होतं. खरं तर त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. पण असं असलं ना तरी निवडणुकीमध्ये महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा हायलाईट करण्यासाठी, तो चर्चेमध्ये ठेवण्यासाठी अशा गोष्टींची नक्कीच मदत होते. सो हे ज्या प्रकारचं मेसेजिंग आहे, ज्या प्रकारचं इमोशनल मॉडेल आहे, ते कोणत्याही प्रचारसभा किंवा फेऱ्यांपेक्षा हे मोठं आहे आणि मोठं ठरतं. आणि कलसुद्धा आपल्याला काहीसं तसंच चित्र दाखवत आहेत. म्हणजे एकंदरीतच काय तर मुस्लिम आणि महिला मतदार ममता बॅनर्जी यांचे खरं तर खंदे समर्थक राहिलेत. पण महिलांवर झालेल्या या अत्याचाराच्या प्रकरणांमुळे राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती आणि त्यावरूनही ममतांना घेण्याचा प्रयत्न भाजपने या निवडणुकीत चांगलाच केलेला दिसतोय आणि त्यात त्यांना यश आल्याचंही आपल्याला कल सांगतायत. महिलांच्या नंतर मुस्लिम समाज सुद्धा आत्तापर्यंत खरं तर ममता बॅनर्जी यांच्या पाठीशी राहिल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे. मात्र यावेळी तृणमूल काँग्रेसमधनं बाहेर पडलेले आमदार हुमायून कबीर यांनी मात्र स्वतःचा पक्ष स्थापन केलेला आहे. आणि खरं तर हे तेच हुमायून कबीर आहेत ज्यांनी पश्चिम बंगालमध्ये बाबरी मशीद उभारण्याची घोषणा सुद्धा केली होती. सो त्यांनी असदुद्दीन ओवेसी यांच्या AIMIM या पक्षाबरोबर युती केलेली आहे. आणि मुस्लिम समाजाबद्दल आपण बोलायचं तर मुस्लिम समाज बंगालच्या लोकसंख्येच्या जवळपास 30% आणि तो प्रामुख्याने ममता यांच्याच पाठीशी राहिलेला आहे. पण यंदाच्या निवडणुकीमध्ये मात्र काही मतं ही ओवेसी आणि कबीर यांच्या आघाडीकडे जातील अशी शक्यता वर्तवली होती आणि काही मतं काँग्रेस आणि लेफ्टकडे जातील असाही अंदाज वर्तवला गेलेला होता. म्हणजे एकंदरीतच मुस्लिम मतांमध्ये झालेलं हे विभाजन, ह्याच्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यासाठी निवडणूक कठीण होईल असं म्हणलं जात होतं. आणि हे महिला आणि मुस्लिम मतदारच ममतांच्या अगेन्स्ट गेल्याचं चित्र आपल्याला यंदाच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळतंय. म्हणजे एकंदरीतच ममता बॅनर्जी यांचा पाठीराखा राहिलेला मुस्लिम समाज आणि महिला मतदारांमध्ये कोणत्याही कारणास्तव फूट जरी पडली आणि भाजपचे मतदार ध्रुवीकरणाच्या मुद्द्यावरनं एकसंध राहिले तर भाजप बंगालमध्ये नक्कीच चमत्कार घडवू शकतो, सत्ता स्थापन करू शकतो असा एक अंदाज होता. आणि आजचे कल आपल्याला काहीसं तेच सांगतायत. अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीने बंगालमध्ये आपला तळ ठोकला, बंगाल पिंजून काढला अक्षरशः. अमित शहांनी ज्या पद्धतींनी दीदींना तुम्ही 15 वर्ष दिली तर आता आम्हालाही संधी देऊन पहा, आम्ही सुद्धा विकास करून दाखवतो, हे ज्या पद्धतीने त्यांनी आवाहन केलं ते पाहता झालमुडी विरुद्ध रसगुल्ला अशी ही लढत झाली आणि त्या लढतीमध्ये भाजपची झालमुडीच आपल्याला आज जिंकताना दिसतीये. त्यानंतर पुढच्या राज्याकडे आपण वळूया. आसाममध्ये आपण पाहिलं तर भाजप तिथे क्लिअर कट येताना आपल्याला दिसतंय. जवळपास भाजपचा विजय हा निश्चित झालेला आहे. कल आपल्या हातात येत आहेत. अजून भाजप चौथ्यांदा आसाममध्ये सत्ता स्थापन करेल इतकी ही इझी विन त्यांच्यासाठी ठरलेली आहे. इथे एकूण खरं तर 126 जागा आहेत. हेमंत बिस्व शर्मा यांचा हा खऱ्या अर्थाने विजय असणार आहे. 2016मध्ये ॲक्च्युली भाजप पहिल्यांदा आसाममध्ये निवडून आलं आणि त्यांना पहिल्यांदाच ईशान्य भारतामध्ये आपल्या पक्षाचे पाय रोवण्याची खऱ्या अर्थाने संधी मिळाली आणि तेव्हापासून आजच्या घडीपर्यंत म्हणजे जवळपास 10 वर्ष भाजप इथे आहे. यंदा आसाम गण परिषद, बोडोलँड पीपल्स फ्रंट यांच्याबरोबर भाजपने युती केली होती आणि काँग्रेसने गौरव गोगोई यांच्या नेतृत्वाखाली आसाममध्ये प्रचार सुद्धा केला होता. चहा मळ्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांचे मुद्दे असतील, CAA असेल, हे मुद्दे यंदा खरं तर तिथे चर्चेमध्ये होते. पण आसाममध्ये भाजपने मुसंडी घेतल्याचं चित्र आपल्याला कल दाखवत आहेत. त्यामुळे यंदाही इथे हेमंत बिस्वा शर्मा यांच्याकडेच मुख्यमंत्री पद ही जाण्याची राहण्याची शक्यता आपल्याला दिसतेय. त्यानंतर तामिळनाडूचं आपण जर का गणित पाहिलं तर 234 जागांसाठी इथे निवडणुका झाल्या. द्रमुक, अण्णा द्रमुक आणि TVK यांच्यामध्ये तिहेरी लढत झाली. द्रमुक आणि काँग्रेस, अण्णा द्रमुक आणि भाजप असे अलायन्सेस इथे यावेळी झालेले. द्रमुक हा इथला आत्ताचा करंट सत्ताधारी पक्ष आहे आणि त्यांनाच सत्ता मिळण्याचा अंदाज बऱ्याच एक्झिट पोल्सने वर्तवला होता. पण आज जे कल आपल्या हातामध्ये येत आहेत त्यानुसार तर अभिनेता विजय याचा TVK पक्ष हा आघाडीवर आपल्याला दिसतोय आणि राज्यातला सर्वात मोठा पक्ष हा सुद्धा TVKच ठरताना आत्ता तरी आपल्याला दिसतंय. त्यामुळे TVK सध्या आत्ता हा व्हिडिओ रेकॉर्ड होईपर्यंत जी आकडेवारी हातात आली आहे, TVK 109 जागांवर आघाडीवर आहे. तर द्रमुक आणि काँग्रेसची आघाडी ही 56 जागांवरती आहे आणि अण्णा द्रमुक आणि भाजप 69 जागांवरती पुढे असल्याचं आपल्याला चित्र दिसतंय. आणि या सगळ्यावरूनच अभिनेता विजय, त्याचा सिनेमा, त्याची राजकारणातली एंट्री या सगळ्या गोष्टींवरती चर्चा घडती आणि हे सगळे मुद्दे आज X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती सुद्धा ट्रेंडिंगमध्ये दिसत आहेत. त्यानंतर पुढे पॉंडिचेरीचं सांगायचं तर 30च जागा इथे आहेत. भाजप आत्ता हा व्हिडिओ रेकॉर्ड होईपर्यंत जी आकडेवारी आली आहे, भाजप 22 जागांवर, काँग्रेस 6, इतर 1 आणि TVK 0 अशी सध्याची परिस्थिती आहे.
त्यानंतर आपण पुढे जाऊया, केरळकडे जाऊया. 140 जागांसाठी इथे खरं तर लढत आहे. केरळ म्हणजे डाव्या आघाडीचा गड. पश्चिम बंगालमध्ये डाव्या आघाडीची सत्ता ही ममता यांनी उलथवून टाकली, पण केरळमध्ये मात्र डाव्यांचं अस्तित्व आत्तापर्यंत होतं. या निवडणुकीत मात्र त्यांचा हा गडही ढासळताना दिसतोय असं आपल्याला बघायला मिळतंय. LDF आणि UDF यांच्यामध्ये ही फाईट होती. UDF 95 जागांसह आत्ता आघाडीवर आहे, तर LDF 39 जागांवरती आघाडीवर आहे आणि भाजप मात्र 3च जागांवर आघाडीवर आहे. डाव्यांचा गड असलेल्या केरळमध्ये भाजपही फार पूर्वीपासून खरं तर शिरण्याचा प्रयत्न करत आहे, पण तरी भाजपला इथे यश येताना दिसत नाहीये. 2024 भाजपने पहिल्यांदा केरळमधनं आपला पहिला खासदार पाठवला आणि ते म्हणजे सुरेश गोपी हे आहेत. त्यानंतर यंदा तिरुवनंतपुरममध्ये महापालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये भाजपचा महापौर निवडून आला. 101 पैकी 50 नगरसेवक हे भाजपने केरळमध्ये निवडून आणले. त्यामुळे भाजपचा आत्मविश्वास बळावल्याचं चित्र आपल्याला कुठेतरी दिसलं. पण विधानसभा निवडणुकीचे जे गल हाती येत आहेत त्यानुसार मात्र भाजप इथे चांगलाच पिछाडीवर आहे आणि यामागे खरं तर वेगवेगळी कारणं आहेत आणि त्यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे राज्यात अल्पसंख्याक समुदायाची असलेली लोकसंख्या. राज्यामध्ये मुस्लिम आणि ख्रिश्चन लोकसंख्येचा 25% आणि 18% असा वाटा राहिलेला आहे. त्यामुळे इथे भाजपची बहुसंख्याकवादी किंवा हिंदुत्ववादी पक्ष ही जी प्रतिमा आहे तीच त्यांच्या मार्गामध्ये अडथळा ठरते. केरळमधल्या हिंदूंचा पाठिंबा यंदाही भाजपला मिळालेला आपल्याला दिसत नाहीये आणि कदाचित म्हणूनच भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष नाहीये, तर तो विकासाभिमुख पक्ष आहे असं राज्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर सांगताना दिसले. म्हणूनच भाजपनं यंदा 7 ख्रिश्चन उमेदवारांना सुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्याचा प्रयोग केला होता. त्यानंतर केरळचे जे सध्याचे मुख्यमंत्री आहेत पिनरई विजयन यांच्याबद्दल सांगायचं तर डाव्या लोकशाही आघाडीचं नेतृत्व पिनरई विजयन हे करत आहेत. या निवडणुकीत त्यांनी केलं, पण त्यांनी X या सोशल मीडिया अकाउंटवरून सुद्धा मुख्यमंत्री असल्याचा उल्लेख काढून टाकल्याच्या चर्चा सकाळी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर झाल्या. पिनरई विजयन हे खरं तर 2 वेळा केरळचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि त्यांच्या विरुद्ध अँटी इन्कम्बन्सीची लाट आणि त्यांच्या वयाचा मुद्दा सुद्धा यंदाच्या निवडणुकीमध्ये चर्चेत होता. त्यामुळे इथे सुद्धा केरळमध्ये सुद्धा आपल्याला परिवर्तन होताना दिसतंय. काँग्रेसला इथे लीड जरी खरं तर मिळत असली तरी काँग्रेस आणि UDF या आघाडीकडे मुख्यमंत्री पदासाठी कोणाचा चेहरा असेल, ते कोणाचं नाव पुढे करतील हाही एक प्रश्न आपल्याला इथे उपस्थित होताना दिसतोय. तर ही आत्ता व्हिडिओ रेकॉर्ड करेपर्यंतची स्थिती होती आणि साधारण आपण एकंदरीतच आढावा घेतला तर बंगालमध्ये, केरळमध्ये, तामिळनाडूमध्ये कुठेतरी परिवर्तन होताना दिसतंय असं आपण म्हणू शकतो. काय होईल हे निकाल आपल्याला एंड ऑफ द डे पर्यंत स्पष्ट होतीलच. त्यामुळे तुम्हाला या बदललेल्या राजकीय समीकरणांबद्दल, नवीन सत्तांतर जे होईल त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा ऑड इव्हन.